नमस्कार फ्रेंड्स, न्यू फॅशन मेकर JH मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इथे एक पॅचवर्क आणि एक छानसे स्लीव डिझाईन घेतोय, पफ स्लीव्ज. त्यासाठी मी सगळ्यात आधी हे अस्तर कट करून घेते. हा बॅक पार्ट आहे फ्रेंड्स, याचा बॅक पार्ट मी आधी कट करून घेते. आपण आज पॅचवर्क करणार आहोत आणि खूप इझी आणि खूप कमी वेळामध्ये आपण पॅचवर्क रेडी करणार आहोत. तर तेच आपण आता बघूयात. तर हे मी अस्तर कट करून घेतलेलं आहे. मेन फॅब्रिक सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने 2.25 इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे आणि त्यापुढे 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जी हवी आहे ती डिझाईन तुम्ही इथे ड्रॉ करू शकता. मी इथे अशा पद्धतीने डिझाईन ड्रॉ करते. तुम्ही इथे बघू शकता. खूप सुंदर डिझाईन आहे आणि खूप पटकन होणार आहे. सणांच्या दिवसांमध्ये ना फ्रेंड्स, टेलर लोकांना सुद्धा डिझाईन करायची म्हणजे खूप वैताग असतो, कारण की गर्दी खूप असते ब्लाउजांची. पण त्यामध्येही आपण अशा पद्धतीने खूप सोप्या ट्रिकने जर ब्लाउज शिवलं तर खूप कमी वेळेमध्ये आपलं पॅचवर्क होतं. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा सेम मार्किंग करून घ्यायची आहे. सेम मार्किंग झाल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला ना स्टिच करायला अगदी सोपं जातं. जे आकार जे आहेत त्याचे अगदी एक्झॅक्ट येतात. फ्रेंड्स, आपले बरेचसे व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत. नऊवारी साडी, वन पीस, ब्लाउजच्या डिझाईन्स, स्लीवच्या डिझाईन्स तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. आणि जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे बघा, अशा पद्धतीने हे मी साडीचं फॅब्रिक जे आहे ते काढून घेतलेलं आहे. 12 इंच रुंदीला आणि उंचीला 15 इंच अशा पद्धतीने मी हे फॅब्रिक काढून घेतलेलं आहे. आणि त्याला कॅनव्हास पण आपल्याला जॉईन करायचा आहे. तर आधी आपण काय करूयात, अशा पद्धतीने उलट्या साईडला हे अस्तर जे आहे ते अटॅच करून घेऊयात. लक्षात ठेवा फ्रेंड्स, मेन फॅब्रिकची उलटी बाजू त्यावरती आपल्याला हे अस्तर ठेवायचं आहे आणि गळ्याच्या साईडने पूर्णपणे स्टिच करून घ्यायचं आहे. 5 नंबरची स्टिच मारायची आहे याला. हे बघा, इथे अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर फ्रेंड्स काय करायचं आहे आपल्याला, हा जो पॅचवर्कचा भाग आहे त्याला चारही बाजूंनी टिपा मारून घ्यायच्यात, म्हणजेच ते अटॅच होऊन जाईल आणि फॅब्रिक हलणार नाही, व्यवस्थित येईल. तर अशा पद्धतीने सुलट्या साईडला तुम्हाला हे पॅचचा जो फॅब्रिक आहे तो ठेवायचा आहे. कॅनव्हास तुम्हाला इथे वरती दिसला पाहिजे याच्यातून. आणि अशा पद्धतीने तुम्हाला टिप मारून घ्यायची आहे. ही ठेवण्याची पद्धत फ्रेंड्स व्यवस्थित बघा, वाटलंच तर रिवाइंड करून बघा, कारण की काय होतं, इथे जर तुम्ही चुकल्यात तर मग पुन्हा तुम्हाला उसवावं लागेल. तर लक्षात घ्या फ्रेंड्स, सुलट्या बाजूला तुम्हाला अशा पद्धतीने हे पॅच ठेवायचं आहे की कॅनव्हास तुम्हाला वरती दिसला पाहिजे. आता फ्रेंड्स, मी इथं सडनली डिझाईन खालची जी आहे ती चेंज केलेली आहे, कारण की पूर्णपणे ती जी डिझाईन आपण ड्रॉ केली ती खाली जात होती. मला गॅप हवा आहे तिथे 2 ते 3 इंचाचा, म्हणून मी नॉर्मल डिझाईन इथे चेंज केली आहे. ती आता आपण पलटी केल्यानंतर तुम्हाला नक्की कळेल. हे बघा, इथे अशा पद्धतीने तुम्हाला खूप हळूवारपणे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. जिथे तुम्हाला गोलाकार आहे तिथे व्यवस्थित ब्लाउज म्हणजे टर्न करून घ्यायचं आहे आणि जिथं कोना आहे तिथे सुई खाली टेकवायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला फॅब्रिक जे आहे ते टर्न करून घ्यायचं आहे. हे पहा, कोपऱ्यावर मी अगदीच टोकावरती सुई खाली ठेवते आणि फॅब्रिक टर्न करून घेते. तर हे बघा, आता हे जे शिलाईपासून हे जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते सगळं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ज्या आकारामध्ये आपण स्टिच केलंय त्याच आकारामध्ये आपल्याला हे सगळं फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, आता सणाचे दिवस आलेले आहेत. सणाचे दिवस म्हटलं की काठाच्या साड्या ह्या आल्याच. त्यासाठी ही जी डिझाईन आहे अगदी सोपी आणि ही जी ट्रिक आहे ती अगदी पटकन पॅचवर्क तुमचं रेडी होईल अशा पद्धतीची आहे. तुम्ही अशा पद्धतीने जर ब्लाउज शिवलत तर खूप पटकन तुमची डिझाईन होईल.
इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे लेस लावून घेतली आहे. फ्रेंड्स, आपण पुढे एक स्लीवची डिझाईन देखील बघणार आहोत, पफ स्लीवची, जी सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा, अशा पद्धतीने आपण लेस लावायची आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि फ्रेंड्स, प्लीज कमेंट करा. तुमच्या एक कमेंटने आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी खूपच प्रोत्साहन मिळते आणि खूप आनंद होतो तुम्ही जर कमेंट केली तर. हे बघा, आता आपलं पॅचवर्क जे आहे ते रेडी झालेलं आहे अशा पद्धतीने. आता आपण शोल्डर वगैरे जॉईन करून घ्यायचे आहे रेग्युलर, आणि पाइपिंग करून घ्यायची आहे याला. हे बघा, ही पाइपिंगची पट्टी इथे लावून घ्यायची आहे. मी तुम्हाला दाखवते. गुलाबी पॅचला ही जी ग्रीन पाइपिंग जी आपण करणार आहोत ती तर आणखीनच उठून दिसते इथे. फ्रेंड्स, आता आपण पाइपिंग झाल्यानंतर स्लीव्ज बघूयात. खूप छानशी अशी ही आज आपण इथे पफ स्लीव्ज बनवणार आहोत. तर हे बघा, इथे उंची आहे बाहीची 7 इंच. 2 इंच आपण कमी करायचे म्हणजे झाले 5 इंच, आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून अशा पद्धतीने आपण 6 इंचावर मार्क करून घ्यायची आहे. म्हणजेच की इथे आपण आता बाहीची उंची 6 इंच घेतलेली आहे, कारण खाली आपला 2 इंचाचा बेल्ट येणार आहे म्हणून, म्हणजेच की काठ येणार आहे. अशा पद्धतीने मी 3.5 इंचावर मार्क केलेला आहे पफसाठी म्हणजे चुन्यांसाठी. तुम्ही इथे तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता. चुन्यांसाठी जे आपण अंतर घेतलेलं आहे ते 2.5 किंवा मग 4, 4.5, तुम्हाला जितकं जास्त किंवा जितकं कमी हवं असेल तितकं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपण नेहमी ज्याप्रमाणे स्लीव्ज काढतो त्याचप्रमाणे आपल्याला स्लीव काढून घ्यायची आहे इथे. तर हे बघा, मी इथे छातीचा चौथा भाग टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने 2 इंचावर जे शिलाई मार्जिन आहे, मी ब्लाउजचं 2 इंच ठेवलेलं आहे, त्या पद्धतीने मार्क करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण आकार देऊन घ्यायचा स्लीवचा. फ्रेंड्स, आपले स्लीवचे व्हिडिओज चॅनलवर अपलोड आहेत, तुम्ही तिथे सर्च करू शकता की अगदी परफेक्ट अशी स्लीव कशी काढायची ते. तर हे बघा, ह्या पद्धतीने मी आता मार्क करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे कट करून घेऊयात. खाली दंड गेल्याचा निम्मा प्लस 2 इंच जे आहे ते पण मार्किंग करून घ्यायचंय फ्रेंड्स. त्या पद्धतीने आपल्याला मार्क करून कट करून घ्यायचंय आता ही स्लीव. इथे तुम्ही बघू शकता अस्तरवर ही स्लीव आपण कट करून घेतलेली आहे. या स्लीवला तुम्ही फ्रेंड्स अस्तर जरी नाही लावलं तरीही चालेल. मी इथे लावते. नॉच करून घ्यायची आपल्याला तिथे एक अशा पद्धतीने, जेणेकरून आपल्याला शिवताना व्यवस्थित लक्षात येईल की आपल्याला चुन्या कुठून कुठपर्यंत टाकायच्या ते. हे बघा, आता आपण काय करणार आहोत, 2 इंचावर वरती मार्किंग करणार आहोत, कारण की आपण 2 इंचाचा काठ लावणार आहोत म्हणून आपण इथे 2 इंचावर मार्क केलेला आहे. आणि अशा पद्धतीने साधारणतः असा वक्र आकार देऊन आपल्याला कट करून घ्यायचा आहे. स्ट्रेट लाईन केली तरीही काही हरकत नाही, पण मी इथे नॉर्मलचा वक्र आकार देते. इथे सुद्धा मी 3.5च्या याच्यावर नॉच मारून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला ज्या चुन्या आहेत त्या अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायच्या आहेत, या नॉच पासून त्या नॉच पर्यंत, म्हणजे आपल्या ज्या चुन्या आहेत त्या परफेक्ट अंतरावरच येतील. आता आपण या साडीचा काठ काढून घेऊयात. इथे काठ फ्रेंड्स थोडासा मोठा आहे, आपण हा कट करून घेणार आहोत. हे बघा, ज्या साडीचे काठ छोटे असतात त्या साडीला ही डिझाईन तर अगदीच परफेक्ट आहे. जरी नसलं तरी आपण कट करून आपल्या मापामध्ये त्याला करू शकतो. हे बघा, अशा पद्धतीने आपण स्लीव जी आहे ती नेहमीप्रमाणे कट करून घ्यायची आहे. या स्लीवला फ्रेंड्स फॅब्रिक थोडंसं जास्त लागतं, त्या पद्धतीने आपण पीस काढून घ्यायचा आहे. तर हे बघा, हे सुलट्या साईडने मी ठेवलेलं आहे, त्याच्या खाली आपण अस्तर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचंय. वरतून एक अशी 5 नंबरची टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं जे अस्तर आहे ते हलणार नाही. इथे तुम्ही बघू शकता. इथे आता आपल्याला अशा पद्धतीने सुन्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे छोट्या मोठ्या कशाही सुन्या टाकू शकता, पण मी इथे छोट्या छोट्या सुन्या टाकल्यात म्हणजे जो पफ आहे तो असा उठून वाटेल. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सुन्या टाकून घ्यायच्या आहेत. फ्रेंड्स, आता गौरी गणपतीचे दिवस आलेले आहेत, आपल्याला काठाच्या साड्याच मोस्ट ऑफ यूज होतात, तेच लक्षात घेतलेलं आहे. आपले असे भरपूर व्हिडिओज चॅनलवर अपलोड आहेत. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंट करून नक्की सांगत जा फ्रेंड्स तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला. तुमचा एक कमेंट आम्हाला खूप प्रोत्साहन देतो पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी. हे बघा, आता आपण वरती देखील चुन्या मारून घेतलेल्या आहेत आणि आता हा काठ घ्यायचा आहे आपल्याला. हा मी मधोमध कट करून घेते. आता याच मापामध्ये आपल्याला अस्तर देखील कट करायचं आहे. हे इथे तुम्ही बघू शकता, याच मापामध्ये आपण अस्तर देखील कट करून घेतलेलं आहे. आता हे अस्तर आपल्याला सुलट्या बाजूवर अस्तर ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे आणि मध्ये पलटी करायचं आहे. हे इथे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपण अस्तर ठेवलेलं आहे वरती आणि स्टिच करून घ्यायचंय. चारही काठ आपल्याला अशाच पद्धतीने रेडी करायचे आहेत. इथे मी वरतून थोडासा कट मारणार आहे फ्रेंड्स. इथे फक्त 2.5 इंच घेणार आहोत आपण, अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि 2 इंचची आपल्याला
काठ हवा आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन्हीही काठ एकमेकांवर ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे फ्रेंड्स. आता इथे तुम्ही बघू शकता मी फ्रेंड्स इथे काठाला लेस देखील लावलेली आहे. खूप सुंदर वाटेल. तुम्ही स्किप करायची असेल तर करू शकता, पण मी इथे लावली आहे लेस कारण की मी ब्लाऊजच्या गळ्याला देखील लेस लावलेली आहे, म्हणून मी इथे स्लीवला देखील लावलेली आहे आणि खूप सुंदर दिसते ही. अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. बरोबर मध्यावर ही स्लीव्ह काठ अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि स्टिच करून घ्यायचं आहे. बरोबर मध्य करून घ्यायचं आहे फ्रेंड्स. मध्यातून जोडलं म्हणजे दोन्ही साईड आपल्या व्यवस्थित येतील, जोडल्या जातील व्यवस्थित. हे इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा याला लुक आलेला आहे. लेसमुळे तर आणखीनच छान वाटतंय. अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही ज्या स्लीव्ज आहेत त्या रेडी करून घ्यायच्या आहेत. ही दुसरी स्लीव्ज आहे फ्रेंड्स. आपण आधीच्या स्लीव्जला मी आधीच चुन्या मारून घेतलेल्या होत्या. या साईडच्या स्लीव्जला मी आता चुन्या मारते. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. पुन्हा सांगितल्याबद्दल माफ करा, कारण की काय होतं, तुमचा एक लाईक आणि एक कमेंट आमच्यासाठी खूप महत्वाची असते. आणि हे तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर अशी ही स्लीव्ज रेडी झालेली आहे. भेटूयात असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.